नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर मी घरातलं काम आवरत असतानाच मला अचानक कोंबड्यांचा खूप मोठा ओरडायचा आवाज आला आणि काहीतरी बघितले कोंबड्याने म्हणून मी खूप घाई केली, कारण एवढा आवाज एकदम जे आहे ना, कोंबड्या 5 मिनटं पण शांत बसलेल्या नव्हत्या. मग मी पटकन माझं घरातलं जे भांडी घासायचं काम सोडून मी पोल्ट्रीकडे आले आणि बघायचं होतं की काय आहे नेमकं, कोंबड्या कशाला पाहून टचकल्या असतील की एवढं ओरडत असतील. पण काही कोंबड्या खूप छान खेळत होत्या. तर हा इकडे जो आहे हा आपला ओपन गोठा बनलेला आहे गायांसाठी. तर तो आपण निवांत कधीतरी बघणार आहोत, पण वेळच मिळत नाही आहे पूर्णपणे सविस्तर माहिती सांगायला. तर चला, पोल्ट्रीतल्या पहिल्या कप्प्यातून आता आपण दुसऱ्या साईडनी जाणार आहोत जिथे कोंबड्या आहेत. आणि कोंबड्या का ओरडत आहे ते बघायचं होतं म्हणून मी इथं आले होते. तर मला काही दिसलेलं नाही, काही नाही आहे. मला तर वाटलं की काहीतरी यांना साप दिसला असावा किंवा एखादं जनावर, कुत्रं म्हटलं तरी कोंबड्या एवढ्या ओरडतात. आणि शक्यतो कावळा आल्यानंतर पण आता कोंबड्या खूप ओरडायला लागलेल्या आहेत. आता ही कसंच आहे की ओपन पोल्ट्री आहे, बाहेरचे आहे सगळे जनावरं, त्यांना जाळीतून बाहेरचे जे जनावरं आहेत ते त्यांना दिसणार आहे. ते कुत्रं असो, मांजर असो. आणि आता गायांची तर त्यांना सवय झालेलीच आहे. गायांच्या ते कंटिन्यू गोठ्यामध्येच असतात, त्यामुळे गायांना बघून ते ओरडणार नाही आहे. ती बाहेरचे कुत्रे वगैरे ज्यांना त्यांच्या जीवाला धोका असेल ना, त्या वस्तूपासून कोंबड्या, त्या गोष्टीपासून जे आहे ना, कोंबड्या खूप घाबरतात आणि ओरडतात. तर आता मी इथे ओपन गोठा जो माझा केलेला आहे ते इकडे आलेले आहे. आणि इथे जे आहे इकडे आपली पोल्ट्री आहे. तर बघा, इथे खूप बदल झालेला आहे. आता इकडे शेडनेट लावलेला आहे. आणि इथे जे आहे ना, तर आणखीन म्हणजे इथे जे शेती मोकळी पडलेली आहे ना, तर इथे काहीतरी लावायचं आहे, म्हणजे कोंबड्यांना सावली वगैरे होईल असं काहीतरी नियोजन चालू आहे. पण आम्ही ते लगेच काही करणार नाही, थोडासा वेळ घेणार आहोत आम्ही, कारण आमच्यावर असे वेगळे प्लॅन आहेत आमचे. आता पोल्ट्री संदर्भातलेच वेगवेगळे प्लॅन आहेत आणि ते आम्ही अगोदर ते क्रॅक करणार आहोत आणि ते कंप्लीट झाल्यानंतरच आम्ही पुढे जे आहे नियोजन करणार आहोत. आता इकडे जे आहे शेवग्याचा बाग लावायचा आमचं चालू आहे की शेवग्याचं पूर्ण ताटी लावून द्यावी, म्हणजे कोंबड्यांना सावली होणार आहे. कारण नारळाची इकडे सावली आहे आणि इकडे पेरूचा बाग काढल्यामुळे कोंबड्यांना उन्हाळ्यामध्ये तर गरम होतंच आहे, सावली नसतेच एवढी. पण आता जास्त सध्या आता पावसाळा चालू आहे ना, तर शेवगा लावल्यानंतर तो येऊन जाईल. तर ह्या अशा कारणामुळे आम्ही जे आहे तिथे शेवगा लावणार आहोत. भरपूर असं मोकळा इथे 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, मोकळाच पडलेला आहे आणि तो खूप दिवसांचा मोकळाच आहे. तरी आम्ही ते कोबा वगैरे काहीतरी करून असं कोंबड्यांना खाण्यासाठी बनवलं होतं, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे. कारण कोंबड्यांना कोब्यावर खायला टाकल्यानंतर तिथेच त्या घाण करतात, त्यामुळे आम्ही त्यांना भांड्यामध्येच खायला टाकतो. आणि इथे जे आहे ना, तर इथे घुशीने जिथे फोडलेलं आहे, तर इथे पण आम्हाला आता खूप 2-3 वेळा झालेलं आहे, ते तर नीट करून घ्यावं लागणार आहे. तर इथे रॅकमध्ये अंडे दिलेले आहेत, रॅक पण साफ करायचे आहेत. आणि इथे अशा पद्धतीने ज्या इथे ह्या रॅक, लाकडाची रॅक बनवलेली आहे, घरीच यांनी ही रॅक बनवलेली आहे. आणि इथे याच्यामध्ये ह्या कोंबड्या अंडे देत असतात. तर यांचं ओरडणं जे आहे मी जाऊपर्यंत चालूच होतं, कंटिन्यू ओरडतच होत्या. मग काय त्यांना काय दिसलं असावं काही माहीत नाही. आणि मांजरी जर म्हटलं तर मांजरी पण आता तुम्ही जेव्हा सुरुवातीला मी गेट उघडलं तेव्हा मांजरी बघितल्या त्या 2, तर ते इथेच असतात. ह्या पोल्ट्रीमध्ये नाही तर त्या साईडनी असतात. ते बघा तिकडे कडेनी, तर जाळीच्या साईडनीच रोज माझ्या मागे हिंडत असतात. त्यांना खाण्यापिण्याचं सगळी सोय मी इथेच करते. पोल्ट्रीच्या एका साईडनी जी मोकळं एक कप्पा आहे ना, तर तिथे ह्या मांजरी मी सोडलेल्या आहेत. कारण खूप दिवस घरामध्ये त्यांनी खूप घाण केलेली होती. आणि मला काय होतं की कोंबड्यांचं आवरायचं, नंतर गायांचं आवरायचं. गायांनंतर तर त्यांच्या त्या कारवडी आहेत, छोट्या ज्या कालवडी आहेत, 7-8 आहेत त्यांचं पण आवरायचं, मुलांचं पण आवरायचं. एवढ्यामध्ये आता ह्या 2 मांजरी आणखीन एक्स्ट्रा आलेल्या आहेत. त्यामध्ये आणखीन विहिरीमध्ये मासे पण आलेले आहेत. आता माशांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकर घेऊन येत आहे. मासे कुठून आणलेले आहेत, काय आणलेले आहेत, मासे खूप आणलेले आहेत. तर ते पण विहिरीमध्ये ते सोडलेलं आहे, विहिरीमध्ये टाकलेले आहेत. आता त्यांना पण वेगळाच स्वयंपाक बनावा लागतो. त्यांना बाजरीचे तुकडे वगैरे काहीतरी जीव असेल ते त्यांना तुकडे करून मिक्सरमध्ये करून खायला घालावे लागतात. आणि एवढं सगळं करायचं म्हटल्यानंतर खरं तर खूप म्हणजे काम असतं, असं नाही की काम नसतं. आणि माझं तर सगळ्यात अगोदर माझ्या अंशकडे लक्ष द्यायचं चालू आहे. अंश खूप आता अभ्यासाकडे लक्ष घालतो आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि इथे याच्यामध्ये आहेत अंडे. तर अंडे गोळा करायला मला खूप आवडतं आणि माझा आर्यन पण माझ्याबरोबर असतोच. आता ही जी कोंबडी आहे ही एकदम शांत इथे बसलेली आहेत आणि हिला मी हात लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही आता बाहेर पळून जाईल. कारण कोंबड्यांचं कसं असतं की त्या खूप घाबरट असतात, त्या खूप घाबरतात आणि लगेच पळून जातात. आणि अशा पद्धतीने ह्या ज्या गावरान कोंबड्या आहेत त्यांचे अंडे खायला खूप चवदार आहे. आणि यांचं नॉनव्हेज पण बाहेरून असा प्रतिसाद आहे की खूप चांगलं प्रकारचे टेस्टी. आणि यांचं जे ज्यांनी नॉनव्हेजला नेलेलं आहे ते छान असं नॉनव्हेज त्यांचं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे कोंबड्या का ओरडत होत्या हे काही कळलेलं नाही आहे. आणि माझा जो इथे गरका आहे तो इथे
नेहमीचा असतो. पण मग मी म्हटलं की आता एवढ्या ओरडतात म्हणून आपण जाऊन बघावं, कारण पोल्ट्री घरापासून खूप लांब नाही आहे, पोल्ट्री खूप जवळ आहे. अशी खूप लांबच पोल्ट्री असं नाही आहे, अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर पोल्ट्री आहे. तुम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि इथे कोंबड्यांना जे आहे मी सकाळीच खाद्य पाणी भांडे स्वच्छ धुवून त्यांना लिव्हर टॉनिक नावाचं औषध पाण्यामध्ये टाकून कॉक बंद करून ठेवलेला असतो. आणि त्याच्यानंतर मी माझं घरातलं आवरायला जाते. अंशला मी आता बसमध्ये बसून दिलेला आहे आणि बसमध्ये बसून दिल्यानंतर यांचा एकदम असा ओरडायचा आवाज आला. तर त्यामुळे मी म्हटलं की जाऊन बघावं. तर अशा पद्धतीने जे आहे तर आमच्या इथे कोंबड्या अशा ओरडत असतात. जर त्यांनी काही बघितलं तर तुमच्याकडे जर कोंबड्या असतात त्या अशा ओरडतात का? तर बघा हे 2 नमुने. तर या दोन्ही मांजरी आहेत आणि ह्या बघा कशा त्यांना माझ्याकडे यायचं आहे, म्हणजे ह्या साईडने यायचं आहे त्यांना. तर बघा हे तर हे आलेलं आहे माझ्या माहेरवरनं. खरं तर मला मांजर अजिबात आवडत नाही आहे. खरं तर मांजर आवडते मला, पण मांजरांनी केली घाण साफ करायचं म्हटल्यानंतर अक्षरशः महिन्याभर माझ्या नाकी 9 आले होते. त्यामुळे मी त्यांना इकडे बाहेर सोडलेलं आहे, कारण मग मला ते उरकत नसायचं. आणि या मांजरींचा खूप जीव आहे आमच्यामध्ये. कधीही गेल्यानंतर त्या अवतीभोवती फिरत असतात. खरं तर मुकं जनावर चांगलं असतं, पण शेवटी जनावरच आहे ते, त्यांचा नियम नसतो. तर अशा पद्धतीने जे आहे पोल्ट्रीमध्ये माझी व्हिजिट झालेली आहे. आणि कोंबड्या ह्या ओरडत होत्यांना काहीतरी दिसलं असेल, साप दिसला असेल, एखादं कुत्रं दिसलं असेल, कारण कुत्र्यांच्या मोठ्या मोठ्या टोळ्यातून फिरत असतात. तर अशा पद्धतीने तुमच्या कोंबड्या अशा ओरडतात का? जर तुमच्याकडे पोल्ट्री असेल तर. आणि ओरडत असेल तर मग तुम्ही काय करता? आणि मी तिथे गेल्यानंतर त्या काही शांत बसलेल्या नाही. मी जेव्हा आले ना त्यानंतर त्या निघाल्यानंतर त्या जरा शांत झाल्या. तर अशा पद्धतीने जे आहे मी माझं इथेच जो व्हिडिओ आहे तिथे संपवते. तर आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. आणि तुम्हाला पोल्ट्रीविषयी जर काही माहिती पाहिजे असेल ना, तर आपले जुने व्हिडिओला नक्की तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला सगळ्या प्रकारची इथे माहिती मिळून जाणार आहे. आणि आपण लवकर मुक्तगोठा पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मुक्तगोठा हा खूप सुंदर झालेला आहे माझा आणि खूप जणांना आवडलेला आहे. आणि खूप जणांनी जे आहे मुक्तगोठ्याची कमी बजेट, म्हणजे खूप लोक लाखो 10-10 लाख रुपये खर्च करून मुक्तगोठा करतात, तसं आम्ही खूप कमी बजेटमध्ये केलेला आहे आणि तो खूप लोकांना आवडलेला आहे. तर आता सध्या आमचं दुग्ध व्यवसाय चालू झालेला आहे. जरा कमी आहे आमचं जे इन्कम सोर्स आहे, तर त्याच्यापासून आहे, पण जरासं कमी आहे, अपेक्षेपेक्षा कमीच आहे. आणि इथे कोंबड्यांचे अंडे चालू झालेले आहेत. तर तुम्हाला मागे व्हिडिओ टाकलेलेच होते मी. तर अंडे जे आहे गावरान असतात आणि तुम्हाला जर गावरान अंडे जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. तुमचं जिल्हा, राज्य ते पण टाका कमेंटमध्ये. चला मी माझा व्हिडिओ तेच संपवते. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.